मित्रांनो नमस्कार. मी विजय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका आजच्या नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा सहज स्क्रोल करत या व्हिडिओपर्यंत आला असाल किंवा कोणी तुम्हाला लिंक जरी पाठवली असेल आपली व्हॉट्सअप वगैरे ग्रुपला आणि तिथून आला असाल तरी तुमचं मनापासून स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये, एका नवीन विषयामध्ये, एक नवीन कंटेंट घेऊन. मित्रांनो, खरं तर विषय टायटल थंबनेल या दोन गोष्टी पाहून तुम्हाला समजलेलं आहे, त्याच्यामुळे मी जास्त त्या काय विषयाची उत्सुकता जास्त वाढवत नाही, डायरेक्टली मी विषयाला हात घालतो. मित्रांनो, काय झालंय माहिती आहे का, आपण बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मी जेव्हापासून व्हिडिओज बनवायला लागलो का नाही, माझं एक नशीब चांगलं आहे की मला माणसं चांगली भेटत गेली. नेहमीच अशी माणसं भेटत गेली की ज्यांनी आपल्याला नेहमीच सपोर्ट केला आणि नेहमी सांगत गेली की आपण जे करताय ते खूप चांगलं आहे आणि असंच प्रयत्न करत राहा, असंच चांगलं बोलत राहा, चांगल्या गोष्टी लोकांसमोर मांडत राहा. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मित्रांनो आपल्याला सपोर्ट चांगला मिळायला लागला लोकांकडून. त्यामुळे आपण नेहमीच वेगवेगळे विषय अत्यंत व्यवस्थितपणे आणि कुणालाही कुठेही कोणाचं मन दुखणार नाही या इथपासून ते प्रत्येकाला समजलं पाहिजे, प्रत्येकाला कळलं पाहिजे असा विषय मी इथं नेहमी मांडत आलो. मित्रांनो, आजपर्यंत आपली एकही व्हिडिओ अशी वादविवादपर किंवा कॉन्ट्रोवर्सल जास्त झालेली नाही. काही झाले असतील पण त्या सत्याच्या बाजूने बोलल्यामुळे थोडक्यात झाले असतील, पण बाकी आपण कुठलीही गोष्ट जास्त ताणून धरत नाही किंवा जास्त कुठल्याही गोष्टीमध्ये असा राग व्यक्त कोण करेल अशा गोष्टी मी बोलत नाही. मित्रांनो, आपलं हे माझं झालं कारण तो माझा एक स्वभाव आहे त्या टाईपचा, म्हणून मी तशा पद्धतीने बोलतो. आता आपण ज्यांच्याविषयी आज बोलणार आहोत, आता यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तरी मला माहिती आहे काही लोक येणार कॉमेंट्समध्ये की तुला त्यांनी पाठवलं का, किती पैसे दिले, किती अमकं केलं, किती तमकं केलं, त्यांच्या बाजूने लागला बोलायला. ही लोक म्हणणार, मला माहिती आहे 50% लोक अशी बोलणार, 50% लोक सपोर्टली येणार, सिस्टीम सपोर्टली समर्थनात येणार. कारण जे आम्हाला पहिल्यापासून ओळखतात ती लोक आम्हाला चांगलं बोलणार किंवा चांगलं म्हणणार किंवा काहीतरी एक चांगली म्हणजे भूमिका मांडणार. पण बऱ्यापैकी लोक आम्हाला नावं ठेवणार किंवा काहीतरी बोलणार, ह्याची मी मनाची तयारी ठेवलेलीच आहे. मित्रांनो, काय झालंय माहिती आहे का, आता निंबाळकर सर कसं होतंय माहिती आहे का, एक विषय असा होतोय की सरांचं नाव घ्यायचं म्हटलं तरी अनेकदा प्रश्नचिन्ह उभं राहतंय की पुढचा व्यक्ती सरांबद्दल काय बोलेल, कशा पद्धतीने रिॲक्ट होईल. आता काय होते माहिती आहे का, सारखं सरांविषयी बोलायला मलाही जास्त त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट वाटत नाही. म्हणजे सरांविषयी सारखं तुम्हाला सांगावं, हे करावं, कारण एकदा आपण बोलून गेलेलो आहे त्या व्यक्तीबद्दल, दोनदा बोलून गेलेलो आहे, परंतु बऱ्याच परत बोलण्याची वेळ काय येते, कारण ती वेळ तुम्ही लोक आणून देताय. तुम्ही म्हणजे कोणी जे निगेटिव्ह आणि एकदम चुकीच्या कमेंट्स करतायत, ज्या वाचण्यासाठी सुद्धा थोडंसं शल्य येतं किंवा लाज वाटते त्या लोकांची की याला अशी पण लोक आहेत काय, त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर आता रणजित सर निंबाळकर यांच्याविषयी आपण बोलतोच आहे, तर त्यांच्याविषयी स्पष्ट भूमिका मी मांडतोय आज. खरं तर मित्रांनो, रणजित सर निंबाळकर यांचा बैलगाडा क्षेत्राशी किती संबंध आहे किंवा बैलगाडा क्षेत्र यांचं किती ते बैलगाडा क्षेत्राला ओळखतात किंवा बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांचं काय योगदान आहे, या सगळ्या गोष्टी अनेक जण मांडत असतात किंवा काही जण असं मांडत असतात की रणजित सर निंबाळकर हे खरंच सत्याच्या बाजूने बोलतात आणि ते तसेच बोलत राहावेत एवढीच तुमची मापापेक्षा. मित्रांनो, असंच शेवटी कसं होतं माहिती आहे का, जर तुम्ही प्रत्येकजण इथं गांधीजी नाहीत होऊ शकत. गांधीजीने हे एक अहिंसा त्यांना नको असायची, त्याच्यामुळे प्रत्येकजण इथं गांधीजी नाही होऊ शकत. इथं कोणाला ना कोणाला तरी भगतसिंग हे बनावंच लागतं. आणि हे आत्ताची सिच्युएशन अशी आहे की गांधीजी होऊन सुद्धा काय उपयोग नाही, कारण इथं प्रत्येकाला आरला कार म्हटल्याशिवाय एकमेकांमधलं जे काय असतं ते पूर्ण होत नाही. कालच्या मैदानामध्ये शिंदवणे इथं जे मैदान होतं, बकासूरची गाडी आणि सर्जेची गाडी यांच्यामध्ये खूप घासून लढत झाली. ती लढत होणारच होती, कारण चारही बैल टॉपचे बैल होते, चारही बैलांमध्ये धमक होती, बसणाऱ्या ड्रायव्हरांमध्ये सुद्धा धमक होती. त्यामुळे शेवटपर्यंत कोण जिंकेल कोण हारेल ही खूप मोठी क्युरिओसिटी होती, उत्सुकता होती बघणाऱ्यांना की नक्की काय होईल. याच्यामध्ये काहीतरी बाहेर पडताना म्हणजे मी तरी काय प्रत्यक्ष जर्सी काय बघितलेलं नाही, मी पण ऐकीवच माहिती ती तुमच्यापर्यंत सांगतोय की ज्या वेळेस जल्लोष व्यक्त केला जातो तर तो प्रत्येक वेळेस केला जातो, जो आपापल्या परीनं तो जल्लोष व्यक्त करत असतो. आणि मला वाटतं जल्लोष व्यक्त करण्याच्या सुद्धा काही पद्धती असतात, पण त्या पद्धती मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्ही मला म्हणू शकता की ते आमचा प्रश्न आहे, ते आम्ही कसं करायचं आमचं आम्ही ठरवू. त्याच्यामुळे मी ते सांगणार नाही तुम्हाला, कारण तुम्ही पुढे जाऊन मला लगेच माळशिरसच्या मैदानाचं उदाहरण देणार. माळशिरसच्या मैदानामध्ये विठ्ठल नानांनी फड्यावर टाकला होता, तसाच कालच्या मैदानामध्ये छोट्याने सुद्धा फड्यावर टाकला, ते तिथं फिटाफिट झालं.
आता फड्यावर का टाकतात मला याच्यामधलं जास्त काही नॉलेज नाही किंवा मी याच्यात मी काही ड्रायव्हर वगैरे नाही, त्याच्यामुळे मला हे नाही माहिती. पण फड्यावर टाकणं एक त्यांची स्वतःची एक ज्यावेळेस अस्तित्वाची लढाई चाललेली असते किंवा ज्यावेळेस खूप चुरस चालू असते त्यावेळेस ती फड्या टाकण्याची एक पद्धत आहे त्याच्यामध्ये आणि ते करत असतात ड्रायव्हर लोक. त्याच्यामध्ये काय कोणाचा वादविवाद असण्याचं कारण नाही. ते सगळं झाल्यानंतर सुद्धा ज्यावेळेस जल्लोष व्यक्त केला जातो, ज्यावेळेस माळशिरसच्या मैदानामध्ये रणजित सर निंबाळकरांनी असं सांगितलं होतं, त्यांचे बाईटमध्ये त्यांनी असं बोलले होते, की आम्ही करून दाखवलं. आम्ही बोलत बसलो नाही, आम्ही करून दाखवलं. तीच भूमिका आज यांनी सुद्धा घेतली असेल. परंतु ज्यावेळेस एकमेकांकडं पाहून किंवा एकमेकांकडं जास्त हे करून आपण ज्या पद्धतीनं हे व्यक्त होतो का नाही किंवा ज्या पद्धतीनं आपण एखाद्याला कुस्तीत नजरेने बघतो आणि ज्या सगळ्या गोष्टी तिथं मांडण्याचा आपण आणि याच्यामुळे पुढच्या व्यक्तीला कुठेतरी असं खुन्नस दिल्यासारखं होतं. तर हे जे कोणी बकासूर समर्थक, हॅशटॅग बकासूर लवर, हॅशटॅग असं जे लावून जी लोकं आहेत का नाही, जे कमेंट्समध्ये सुद्धा येतात. पहिल्याच आम्हाला म्हणजे मला विचारलं जातात, की आता तू बकासूरची साथ सोडली का? हे झालं का? ते झालं का? तर आम्ही पहिल्यापासून बकासूर सोबत होतो आणि उद्यासुद्धा आम्ही बकासूर सोबत राहणार आहे. तो जोपर्यंत बैल या मैदानावरती पळतोय, शर्यत क्षेत्रात आहे, तोपर्यंत आम्ही शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहणार आहे. त्यासाठी आम्हाला कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नाही सांगण्याची. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही रणजित सरांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करताय, एक लक्षात घ्या, ते एका 61 लाख रुपये किमतीच्या बैलाचे मालक आहेत. त्याच्यानंतर त्यांनी 23 लाख रुपयाचा आणखी एक वासरू खरेदी केलं. म्हणजे जवळ-जवळ त्यांनी 1 कोटीची बैलं खरेदी केली. त्याच्यानंतर मोहिल शेठ धुमाळ जे बकासूरचे मालक आहेत. उद्या ते पुन्हा एकत्र येऊ शकतात. उद्या सर पुन्हा हे म्हणू शकतात, की आमचा वैचारिक वाद होता आणि सर वैचारिकच लढतात. कोणाची वैयक्तिक लढत नाहीत. आणि वैचारिक वाद बाजूला झाल्यानंतर उद्या कुठल्याही मैदानावरती पुन्हा एकदा बकासूर आणि सर्जा बघायला भेटले तर नवल वाटून घेऊ नका. किंवा बकासूर चे मालक आणि रणजित सर हे जरी एकत्र दिसले तर कुठल्याही प्रकारे तुम्हाला नवल वाटण्याची गरज नाही. कारण ह्या गोष्टी होणार आहे, ते होत असतात. कारण इथं वैयक्तिक वाद कोणाशी ठेवून काहीच फायदा नाही. त्यावेळेस तोंडावरती पडणार आहेत तुम्ही भावांनो. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण समजून घ्या, की कुठल्याही कोणालाही ट्रोल करण्या अगोदर, कोणालाही कमेंट्समधून व्यक्त करण्या अगोदर ती पुढची व्यक्तीचं काय बॅकग्राऊंड आहे, कशा पद्धतीने त्यांचं याच्यामध्ये हे तर त्या गोष्टी फक्त समजून घ्या. मला एवढंच सांगायचं याच्यामधून. आणि मी सरांची बाजू घेतोय, मी सरांबद्दल बोलतोय, तर हो मी सरांची बाजू घेतोय म्हणण्यापेक्षा मी सरांविषयी बोलतोय. कारण सर सुद्धा आमच्या भागातले आहेत. आम्ही सातारकर आहोत आणि सातारकर आज मला असं माझी तर वैयक्तिक भूमिका अशी आज जर सरांसोबत आम्ही नाही उभं राहिलो, तर उद्या आम्ही कुठल्या म्हणजे या सगळ्या गोष्टींनी मला याच्यामध्ये असं नाही म्हणायचं की मी पूर्णपणे समर्थन करतो, तुम्ही काही करा. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्यांना ते वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी सेमी क्रमांक 4 पुसेगाव मैदानाबद्दल भूमिका घेतली, त्यावेळेस मित्रांनो एका म्हणजे 70 प्लस वयाच्या एका व्यक्तीच्या डोळ्यामधले अश्रू सांगत होते, की त्यांचं त्याच्याबद्दलचं काय प्रेम आहे, बैलगाडा क्षेत्राबद्दलचं. मित्रांनो, त्यांचं फक्त म्हणणं काय होतं, ते बबनदादा लासूरनेकर असतील किंवा जे दुसरे बैलगाडा मालक होते, चॉकलेट आणि शंकरचे, ते तर नवीन होते. त्यांना तर एवढी सगळी गोष्ट माहिती नव्हती, प्रोसेस माहिती नव्हती. पण बबनदादा लासूरनेकर हे जवळ-जवळ 40-42 वर्ष तिथे येत आहेत ते. आणि त्यांच्या जर डोळ्यातलं अश्रू सांगत असतील, ते आनंदाश्रूच होते. पण ते जर सांगत असतील, की आज आम्हाला न्याय मिळाला, आज आमच्या बैलावरती गुलाल पडला. भले ती कोणावरच असू दे, मी म्हणत नाही सरांमुळेच झालं आणि यांच्यामुळे झालं, कोणामुळेही असू दे. पण सरांचा काहीतरी 5-10% त्याच्यामध्ये वाटा असेलच ना. आणि जर मित्रांनो त्या न्यायासाठी त्यांच्या कुठे ना कुठेतरी त्यांना तिथं न्याय मिळावा म्हणून यांनी जर आवाज उठवला असेल, तर यात काय चुकलं मला याचं उत्तर द्या. यांचं काय चुकलं याच्यामध्ये? याच्यामध्ये चुकलं फक्त एकच त्यांनी, की त्या गटामध्ये त्या सेमीमध्ये बकासूरची गाडी होती आणि त्याच्यामुळे बकासूर समर्थकांना असं वाटलं, की सर आता आपल्या बैलाच्या विरोधात बोलतायत. मी पुन्हा तेच सांगतोय, उद्या पुन्हा सर बकासूरच्या आणि एकूणच टीमच्या अगेन्स्ट जातील. या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. फॅन्स म्हणून किंवा तुम्ही त्याचे चाहते म्हणून कुठेही कोणासोबत वैर घेऊ नका भावांनो. हे क्षेत्र इथं रोज कोणाला नाही कोणाची गरज लागते. इथले जरी जे बैलगाडा खरे मालक आहेत ते जरी कोट्याधीश असले तरी तुमच्या आमच्यासारख्यांची या क्षेत्राला खूप गरज आहे ना. आम्ही या क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचे आहोत. आपण काय बघा, काल 4 मैदानं पुण्यात होतात, 4 मैदानं साताऱ्यात होतात, 4 मैदानं सांगलीला होतात. आज कोणच कुठंच म्हणजे समजा आज जरी सातारचा माणूस पुण्याला जाऊन मैदान करायला गेला
आणि त्याला परत पुण्यातल्या माणसाला परत सातारला यायचं आहे, सातारच्या माणसाला परत सांगलीला जायचं आहे, सांगलीच्या माणसाला परत मान खटावला यायचं आहे. त्यामुळे हे चक्र फिरत असतं. त्यामुळे सगळ्यांशी प्रेमाने सांभाळून व्यवस्थित म्हणजे सगळ्यांना मिळून मिसळून वागा मित्रांनो. कोणीही वैर या गोष्टींमध्ये गुंतू नका. हे आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. इथं बऱ्याच गोष्टी तुम्हाला आता हे त्याच्यावालं लेक्चर नाही, नाहीतर ते सुद्धा सांगितलं असतं मी. माझं म्हणणं फक्त एकच आहे, माणसांना समजून घ्या. माणसं म्हणजे पुढच्याच्या मनात काय आहे हे समजून घ्या आणि या सगळ्या गोष्टींवरती कुठे ना कुठेतरी आपण चालत राहावं, एवढीच मनापासून माफक अपेक्षा व्यक्त करतो मित्रांनो. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाखातर मी ज्यावेळेस आपले 20,000 सबस्क्रायबर होतील, त्याच्यानंतर आपण नक्कीच मुलाखतीला सुरुवात करणार आहोत मित्रांनो. एका आपल्या वेगळ्या शैलीत, एका वेगळ्या ढंगात आपण मुलाखती घेणार आहोत. जे आजपर्यंत कुठल्याच मुलाखतकारांनी ते प्रश्न म्हणा किंवा त्या अँगलने विचारले नसतील, ते आपण करण्याचा प्रयत्न करू. तुमचा सपोर्ट मला असाच पाहिजे शेवटपर्यंत. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.